नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 जी की सप्टेंबर मध्ये आपली होत आहे। या परीक्षेसाठी आपण इथं पीवायक्यू सेशन्स बघत आहोत, जे पीवायक्यू यूपीएससी ला विचारलेले आहेत। तर याच्या आधीचं सेशन तुम्ही बघितलं असेल असं मी कन्सिडर करते आणि या सेशन मध्ये आपण यूपीएससी 2023 इंडियन पॉलिटी मध्ये कशा पद्धतीने आयोगाने क्वेश्चन विचारले होते ते आपण इथे बघूया। बघा, इंडियन पॉलिटी हा असा विषय आहे की जिथे तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता, पण त्याच्यासाठी एक चांगलं थेरीचं पुस्तक तुम्ही अभ्यासणं वाचणं म्हणत नाही मी, अभ्यासणं गरजेचं आहे। तर आपल्या पब्लिकेशनचं जे पुस्तक आहे ते पुस्तक तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन परचेस करू शकता, जे की तुम्हाला पूर्व आणि मुख्य परीक्षा पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, तुमची पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा तुम्ही कंबाईन देत असाल, इतर कोणत्याही एक्झाम असतील, तुम्ही विद्यापीठीय परीक्षा देत असाल, सेटनेटची परीक्षा देत असाल, हा जो विषय आहे या विषयासाठी हे पुस्तक एक परिपूर्ण असं इथं तुम्हाला मिळत आहे। ठीक आहे, ओके। तर पुस्तक अमेझॉन फ्लिपकार्ट वरती पण उपलब्ध आहे। परंपरागत वर्णनात्मक परीक्षेसह वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या तयारीसाठी एक उपयुक्त असा हा संदर्भ आहे। ठीक आहे, एवढं तुम्ही इथं लक्षात ठेवा। बाकी इथं प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर साठी एमपीएससी चे पण क्वेश्चन पेपर तुम्ही अभ्यासा आणि यूपीएससी चे पण क्वेश्चन पेपर तुम्ही अभ्यासा, म्हणजे जो बदलता ट्रेंड आहे ना तो ट्रेंड तुमच्या लक्षात येऊन जाईल। तर आज आपण बघतोय 2023 चे क्वेश्चन, यूपीएससी प्री 2023 पॉलिटी कशा पद्धतीने आयोगाने क्वेश्चन इथं विचारलेले आहेत। ओके, चल बघा, फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर इथं दिसत आहे। पहिला क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे, क्वेश्चन काय विचारलाय बघा, खालीलपैकी सॉरी कोणत्या कायद्याद्वारे बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले। जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण म्हणतो की नाही, ऐतिहासिक पार्श्वभूमी बघा, हे जे कायदे आहेत ना, हे कायदे का बनवले गेले हे तुम्हाला माहित पाहिजे। म्हणजे इंडियन पॉलिटीचा अभ्यास करताना हे जे रेग्युलेटिंग ऍक्ट आहेत, नियामक कायदे आहेत, बरोबर, हे का बनवले गेले, किंवा 35 चा कायदा असेल, 47 चा कायदा असेल, याच्या मागचं जे सगळं बॅकग्राऊंड आहे ना, हे बॅकग्राऊंड तुम्हाला माहित पाहिजे। ओके, अदरवाईज आपण काय म्हणतो 8 कायदे आहेत, 8 कायदे एक्झाम साठी अभ्यासावे लागतात, पण का अभ्यासावे लागतात याचा आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा काय संबंध आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे, आणि ते सगळं तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये मिळतं। डायरेक्टली कायदे वाचू नका, कारण आन्सर रायटिंग साठी तुम्हाला त्याची पार्श्वभूमी सुद्धा माहित असणं गरजेचं आहे। आता हा क्वेश्चन खूप सोपा आहे की कोणत्या कायद्याद्वारे बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले। पहिला ऑप्शन आहे नियामक कायदा, दुसरा आहे पिट्स इंडिया कायदा, तिसरा आहे 1793 चा सनदी कायदा, आणि चौथा आहे 1833 चा सनदी कायदा। या कायद्याच्या ज्या शिफारसी आहेत ना, त्या शिफारसी पण तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जातात, करून घ्या, कारण त्याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। ठीक आहे, बघा आता याचा आन्सर काय, खूप सोपा क्वेश्चन आहे, मला वाटते पूर्वी विचारलेला पण आहे। तर याचा आन्सर आहे 1833 चा कायदा। उत्तर काय आहे, 1833 चा कायदा, लक्षात ठेवा। तर हा जो कायदा आहे, हा कायदा ब्रिटिश भारतातील केंद्रीकरणाच्या दिशेने शेवटचे निर्णायक पाऊल होते। आता असे सेंटेन्स पण तुम्हाला लक्षात ठेवायचे की असा कोणता कायदा होता की जो ब्रिटिश भारतातील केंद्रीकरणाच्या दिशेने शेवटचं निर्णायक पाऊल होतं। इथं पण तुम्हाला असेच ऑप्शन दिले जाऊ शकतात जर खूपच कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन त्यांना विचारायचे असतील तर। या कायद्याद्वारे बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचे गव्हर्नर जनरल बनवण्यात आले, त्यांना सगळे नागरी आणि लष्करी अधिकार देण्यात आले, हे तुम्ही इथे लक्षात ठेवा। आणि अशा प्रकारे या कायद्याद्वारे पहिल्यांदाच तत्कालीन भारतातील जो ब्रिटिशांच्या ताब्यातील संपूर्ण क्षेत्र होतं ते भारत सरकारच्या अधिकार क्षेत्रात आणलं गेलं। हे 3 मुद्दे जे आहेत, 3 सेंटेन्स जे आहेत, हे 3 सेंटेन्स तुम्हाला क्वेश्चन फॉर्मॅट मध्ये दिसू शकतात। आता हा 1 लाइनर क्वेश्चन होता, इथे तुम्हाला फक्त कायद्याचं नाव विचारलं, पण पुढे जाऊन तुम्हाला अशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। आणि हा जो कायदा आहे, हा कायदा म्हणजे कोणता, 1833 चा सनदी कायदा। तर या कायद्यानुसार लॉर्ड विल्यम बेंटिंक भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले, म्हणून आपला
जो डी ऑप्शन आहे तो डी ऑप्शन इथं बरोबर आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर अनालिसिस करता ना, तेव्हा त्या क्वेश्चनशी रिलेटेड सगळं कंटेंट तुम्ही करा जे की पुढच्या एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन काय आहे बघा. क्वेश्चन विचारलाय कायद्याची योग्य प्रक्रिया. आता हे जे वर्ड्स आहेत, प्रिॲम्बल टॉपिक, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्ये, हे टॉपिक खूप महत्वाचे आहेत. 3 टॉपिक, याच्यामधला प्रत्येक वर्ड, प्रत्येक संज्ञा तुम्ही इथं कॉन्सेप्च्युअल क्लिअर करून घ्या. ठीक आहे, कायद्याने घालून दिलेली योग्य प्रक्रिया आणि कायद्याची योग्य प्रक्रिया असे जे डिफरन्स केले जातात ना वर्ड मध्ये, ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर इथं विचारले कायद्याची योग्य प्रक्रिया म्हणजे काय. ओके, पहिला ऑप्शन आहे नैसर्गिक न्यायाचं तत्व, दुसरा ऑप्शन आहे कायद्याने स्थापित केलेली पद्धत, तिसरा ऑप्शन आहे कायद्याचा योग्य वापर आणि चौथा ऑप्शन आहे कायद्यासमोर समानता. कायद्याची योग्य प्रक्रिया. मग आता इथं उत्तर काय येते बघा. कन्फ्युजन थोडंसं होऊ शकतं, सिमिलर ऑप्शन असतात त्याच्यामुळे आपण कन्फ्युज होऊ शकतो. तर इथं उत्तर आहे पहिलं, नैसर्गिक न्यायाचं तत्व. ठीक आहे, ओके. युपीएससीचे क्वेश्चन पेपर असेच असतात, जे उत्तर आपल्याला वाटतं ते उत्तर कधीच नसतं. म्हणजे थोड्याशा अभ्यासावरती आपण गेस लावायला जातो ना, तर इथं गेस करून चालत नाही, इथं खूप मोठा अभ्यास लागतो, लक्षात घ्या. नैसर्गिक न्याय म्हणजे काय, शब्दांवरती फोकस करा. निष्पक्षता, तर्कशुद्धता, समता आणि समानता. ओके, नैसर्गिक न्याय म्हणजे काय, निष्पक्षता, तर्कशुद्धता, समता आणि समानता. ही नैसर्गिक न्यायाची एक सामान्य कायदा संकल्पना आहे, लक्षात घ्या. आणि प्रक्रियात्मक योग्य प्रक्रिया, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याला IMP करा. प्रक्रियात्मक योग्य प्रक्रिया या अमेरिकन संकल्पनेच्या जागतिक समान सामान्य कायदा आहे. ओके, लक्षात ठेवा, अमेरिकन संकल्पनेच्या जागतिक समान सामान्य कायदा आहे. आणि संविधानाच्या विविध आर्टिकल्स मध्ये, विविध कलमांमध्ये नैसर्गिक न्यायाची तत्वे दृढपणे समाविष्ट आहेत का? आहेत. जेव्हा तुम्ही कॉन्स्टिट्यूशन व्यवस्थित अभ्यासाल तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल. संविधानाचा जो आर्टिकल 21 आहे, ठीक आहे, याच्यामध्ये वस्तुनिष्ठ आणि प्रक्रियात्मक योग्य प्रक्रियेची संकल्पना मांडण्यात आली. आता आर्टिकल 21 आपण फक्त कंबाईन लेवलनच केलेलं असतं, लक्षात घ्या. राज्यसेवेचे पण विद्यार्थी, इथं जे मी युपीएससीचे क्वेश्चन पेपर तुम्हाला एक्सप्लेन करते, इथं तुम्हाला नवीन मुद्दे, व्हॅल्यू ऍडिशनल मुद्दे मिळत जाते, लक्षात आलं, क्लिअर. तर कलम 21 वस्तुनिष्ठ आणि प्रक्रियात्मक योग्य प्रक्रियेची संकल्पना मांडण्यात आल्यामुळं जेव्हा एखाद्या व्यक्तीचं जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं ना, तेव्हा नैसर्गिक न्यायाच्या तत्वामध्ये अंतर्भूत असलेली सर्व निष्पक्षता आर्टिकल 21 मध्ये तुम्हाला वाचता येते, लक्षात आलं, क्लिअर. तर नैसर्गिक न्यायाचं तत्व आणि कलम 21 याला कोरिलेट करून जरी क्वेश्चन विचारला तरी तिथं आपल्याला आश्चर्य वाटायला नको. ओके, क्लिअर. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन होता, कायद्याची योग्य प्रक्रिया म्हणजे काय, नैसर्गिक न्यायाचं तत्व. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते विधान देशाच्या संविधानाचा मुख्य उद्देश सर्वोत्तम प्रकारे प्रतिबिंबित करते. पुन्हा एकदा मी क्वेश्चन रिपीट करते की खालीलपैकी कोणतं विधान आहे जे देशाच्या संविधानाचा मुख्य उद्देश सर्वोत्तम प्रकारे प्रतिबिंबित करते. पहिला ऑप्शन आहे ते आवश्यक कायदे बनवण्याचा उद्देश निश्चित करते, म्हणजे संविधान आपलं. ते राजकीय पदे आणि सरकार निर्माण करण्यास मदत करते. ते सरकारच्या अधिकारांची व्याख्या करते, लक्षात घ्या, त्यांना मर्यादित करते. ते सामाजिक न्याय, सामाजिक समानता आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करते. क्वेश्चन खूप त्यांनी व्यवस्थित प्रकारे फ्रेम केलाय. इथं काय करायचंय माहिती का, इथं ते म्हणजे संविधान आहे ते तुम्हाला समजून घ्यायचं. ठीक आहे, इथं काय समजून घ्यायचं तुम्हाला, ते म्हणजे संविधान. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा, क्वेश्चन लेंदी तर नाहीये, पण क्वेश्चन त्यांनी व्यवस्थित इथं फ्रेम केलाय, म्हणजे इथं तुम्हाला माहित पाहिजे की आपलं संविधान नक्की काय करतं. बघा, इथं जर आपण बघितलं तर सरकारचे जे अधिकार आहेत, आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, आपलं कॉन्स्टिट्यूशन काय सांगतं की सरकारच्या अधिकारांची व्याख्या काय आहेत, आपल्या सरकारचे अधिकार, बरोबर. आणि हे अधिकार सांगून त्यांना मर्यादित करतं. अनलिमिटेड आहेत का, नाही, काहीतरी मर्यादा आहेत की नाही. आपल्या कॉन्स्टिट्यूशन बनवणारे जे महान लोक होते
त्यांनी काहीतरी इथं मर्यादा केले सरकारवरती. लक्षात आलं? म्हणजे आपलं उत्तर काय आहे की हे योग्य विधान आहे किंवा हा मुख्य उद्देश आहे की हा उद्देश आहे का की बाबा कायदे तयार करणे? अजिबात नाही. बरोबर. राजकीय पदे सरकार फक्त राजकीय पदाने सरकार निर्माण करून चालेल का? नाही. कुठंतरी त्यांचे अधिकार मर्यादित केले पाहिजेत. म्हणजे ऑप्शन नंबर सी आपलं बरोबर उत्तर आहे. कोणतंही संविधान असू द्या, जगामध्ये सगळ्या देशांचे संविधान आहेत. बरोबर. मग कोणत्याही संविधानाचा जो मुख्य उद्देश आहे ना, तो मुख्य उद्देश सरकारची मूलभूत तत्वे, रचना आणि कार्य स्थापित करणे, देशातील व्यक्तींचे हक्क, स्वातंत्र्य परिभाषित करणे हेच आहे. म्हणजे कोणताही देश संविधान का बनवतं? तर सरकारची मूलभूत तत्वे, सरकारची रचना, सरकारची कार्य काय असतील हे स्थापित करण्यासाठी. बरोबर. किंवा त्या देशातील व्यक्तींचे हक्क काय आहेत त्याचं स्वातंत्र्य परिभाषित करतं प्रत्येक देशाचं कॉन्स्टिट्यूशन. लक्षात घ्या. आणि संविधान जे असतं ना, हा देशाचा सर्वोच्च कायदा म्हणून काम करतं. क्वेश्चन विचारले त्याच्यावरती पण विचारले. संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा म्हणून काम करतं आणि प्रशासनासाठी एक चौकट प्रदान करतं, सत्तेचं संतुलन सुनिश्चित करतं, वैयक्तिक हक्काचं संरक्षण करतं आणि राज्याच्या कामकाजाचे मार्गदर्शन करतं. म्हणून पर्याय नंबर सी जो आहे ना, हा पर्याय नंबर सी इथं आपल्याला बरोबर दिसतं. आय होप तुम्हाला उत्तर समजलं असेल. क्वेश्चन तितका अवघड नाही. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, भारतातील खालील संघटना किंवा संस्था विचारात घेता संवैधानिक, बिगर संवैधानिक, कॉन्स्टिट्यूशनल, नॉन कॉन्स्टिट्यूशनल. ठीक आहे. न्यायिक, अर्धन्यायिक. ओके. अशा पद्धतीचे क्वेश्चन फार पूर्वीपासून आयोग विचारत आलेला आहे आणि हे बेसिक आहे. म्हणजे तुम्हाला एक भावी अधिकारी म्हणून तुम्हाला माहित पाहिजे की कोणत्या संस्था या संवैधानिक आहेत. म्हणजे आपल्या संविधानामध्ये त्यांचा उल्लेख आहे, त्यांच्या स्थापनेचा उल्लेख आहे. लक्षात आहे ना, की कोणत्या कायद्याने त्या स्थापन झालेल्या आहेत. पहिला ऑप्शन आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, दुसरा ऑप्शन आहे राष्ट्रीय मानव अधिकार आयोग, तिसरा ऑप्शन आहे राष्ट्रीय कायदा आयोग, चौथा ऑप्शन आहे राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग. आणि याच्यापैकी आपल्याला विचारले इथं अ ऑप्शन करा की फक्त राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग हीच एक संवैधानिक संस्था आहे, फक्त 2 म्हणजे मानव अधिकार आयोग आहे, फक्त 3 म्हणजे राष्ट्रीय कायदा आयोग आणि चारही संस्था या संवैधानिक संस्था आहेत. बघा, मानव अधिकार आयोगावरनं जर तुम्ही उत्तर काढायला गेलात तर तुमचं उत्तर येऊन जातं. तर इथं जर आपण बघितलं तर मागासवर्गीय आयोग जो आहे ना, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, ज्याला आपण एनसीबीसी म्हणतो, इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण याला? एनसीबीसी, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग. याची स्थापना जी आहे ना, सुरुवातीला केंद्र सरकारने राष्ट्रीय मागासवर्गीय कायदा 1993 द्वारे केली होती. हे सगळं कंटेंट तुम्हाला तोंडपाठ असलं पाहिजे की एनसीबीसी ची जी स्थापना आहे कोणी केली होती? केंद्र सरकारने केली होती. कधी केली होती? 1993 चा जो कायदा आहे या कायद्याद्वारे केली होती. ठीक आहे. आतापर्यंत 2016 पर्यंत जर तुम्ही बघितलं तर 7 वेळा हा जो एनसीबीसी आहे याची पुनर्रचना करण्यात आली. विचारला जातो क्वेश्चन की किती वेळा पुनर्रचना केली एनसीबीसी ची? तर 7 वेळा पुनर्रचना केलेली आहे. ठीक आहे. ओके. मग राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग कायदा 1993 हा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग रद्द कायदा 2018 द्वारे रद्द करण्यात आलेला आहे. आयोगाला संवैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणजे काय माहिती का, कायद्याद्वारे स्थापन झाला होता एनसीबीसी आयोग, पण हा कायदा रद्द करण्यात आला. लक्षात घ्या. आणि कायदा रद्द करून झालं काय? इथं हा जो आयोग आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग एनसीबीसी, याला संवैधानिक दर्जा देण्यात आला. लक्षात आलं? कन्फ्युजन होऊ देऊ नका. कारण तुम्ही म्हणाल की मॅडम हा तर कायद्याद्वारे स्थापन झालाय, मग हा संवैधानिक कसा? कायदा रद्द केला आणि त्या आयोगाला संवैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. आणि संविधान 102वी दुरुस्ती कायदा 2018 घटना दुरुस्ती म्हणतो आपण याला, या कायद्याद्वारे त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. उद्या जर तुम्हाला थिअरॉटिकल क्वेश्चन मध्ये हे सेंटेन्स असलं, संविधान 102वी दुरुस्ती कायदा 2018 याद्वारे एनसीबीसी ची स्थापना करण्यात आलेली आहे, तर इथं 93 चा कायदा आठवून कन्फ्युज होऊ नका. ओके. क्लिअर? तर खूप चांगल्या पद्धतीने क्वेश्चन इथं फ्रेम केले जातात. म्हणजे क्वेश्चन दिसताना खूप साधे सिंपल दिसतात, पण क्वेश्चन विचार करायला लावणारे असतात. ओके. चला बघा, भारताचा आता मानव अधिकार आयोगाबद्दल आपण बघूया, ज्याला आपण NHRC म्हणतो,
भारताच्या राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची जी स्थापना आहे ती 12 ऑक्टोबर 1993 ला झाली होती. हा पॉइंट तुम्ही इथं नोट करून घ्या. जर करंट मध्ये काय असेल मानव अधिकाराबद्दल आयोगाबद्दल तर तुम्हाला स्थापनेबद्दल एखादं सेंटेन्स विचारलं जाऊ शकतं. मानवी हक्क संरक्षण कायदा ज्याला आपण PHRA म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये 1993 या कायद्याअंतर्गत स्थापित करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये मानवी हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2006 द्वारे काय करण्यात आले, सुधारणा करण्यात आलेली आपल्याला इथं दिसून येते. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग NCDRC राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग हा भारतातील एक अर्धन्यायिक आयोग आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. IMP अर्धन्यायिक आहे, संवैधानिक नाही, बिगर संवैधानिक पण नाही, अर्धन्यायिक आहे, जो 1998 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा 1986 अंतर्गत स्थापन झाला. आता हे जे छोटे छोटे पॉइंट्स असतात ना, ग्राहक संरक्षण कायदा, तर हे कधीच आहे, हे जोड्या लावामध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळं जेव्हा केव्हा तुम्ही एक्सप्लेनेशन ऐकत असाल, एक्सप्लेनेशन मन लावून ऐका, जेणेकरून त्याचा तुम्हाला बेनिफिट जास्तीत जास्त होईल. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, जास्तीत जास्त बेनिफिट इथं तुम्हाला होऊ शकतो. भारतीय कायदा आयोग, शेवटचा जो आपला ऑप्शन होता भारतीय कायदा आयोग, ही एक गैर संवैधानिक संस्था आहे. लक्षात घ्या, कोणती संस्था अर्धन्यायिक आहे, कोणती संस्था न्यायिक आहे, कोणती संस्था गैर वैधानिक आहे, वैधानिक आहे, कन्फ्युज होतं. पण जेव्हा तुम्ही वारंवार रिव्हिजन कराल तेव्हा हे कन्फ्युजन दूर होईल. भारत सरकार कायदा आणि न्याय मंत्रालय कायदेशीर व्यवहार विभाग यांच्या अधिसूचनेद्वारे स्थापन केली जाते, ज्याचा विशिष्ट संदर्भ कालावधी कायद्याच्या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी आणि त्यांच्या संदर्भ अटीनुसार सरकारला शिफारसी करण्यासाठी असतो. तर चारही ऑप्शन इथं आपण एक्सप्लेन केलेले आहे. कायदा आयोग कशासाठी असतो लक्षात ठेवा. जरी तुम्हाला ऑप्शन मध्ये विचारलं असलं तरी पुढे जाऊन याच्यावरती सेपरेट एखादा क्वेश्चन येऊ शकतो. चला पुढचा क्वेश्चन आपण बघूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन तुम्हाला म्हटलंय की खालील विधाने विचारात घ्या. काय म्हटलंय की खालील विधाने विचारात घ्या. ओके, पहिलं विधान आहे जर, बघा जर कन्सिडर करा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे SC ने सुप्रीम कोर्टाने राष्ट्रपतींची निवडणूक अवैध घोषित केली तर अशा निर्णयाच्या तारखेपूर्वी म्हणजे XYZ जी तारीख त्यांनी दिली या तारखेपूर्वी जर म्हणजे या तारखेला अवैध घोषित केली, ठीक आहे, आणि या तारखेच्या अगोदर राष्ट्रपतींनी त्यांच्या पदाच्या कर्तव्याच्या कामगिरीत केलेली सगळी कृत्ये अवैध ठरतात का? क्वेश्चन मार्क. ठीक आहे, खूप सोपा क्वेश्चन आहे, फक्त तुम्ही सेंटेन्स शांत डोकं ठेवून वाचा. दुसरं विधान आहे काही विधानसभा विसर्जित झाल्या आहेत आणि त्यांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत, या कारणास्तव भारताच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात. बघा तुम्हाला विचारलं इथं रिझन की भारताच्या राष्ट्रपती पदाच्या ज्या निवडणुका आहेत ना तर त्या कोणत्या रिझन मुळे पुढे ढकलल्या जाऊ शकतात. रिझन काय दिले यांनी इथं, काही विधानसभा विसर्जित झालेल्या आहेत आणि काही त्यांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत, म्हणून राष्ट्रपती पदाची निवडणूक पोस्टपोन होऊ शकते का? पुढचा क्वेश्चन आहे सेंटेन्स आहे जेव्हा राष्ट्रपतींकडे विधेयक सादर केलं जातं तेव्हा संविधानाने ठरवून दिलेल्या वेळेच्या आत त्याची संमती द्यावी लागते. वेटो पॉवर इथं आठवा तुम्ही. अशा पद्धतीने हा क्वेश्चन आहे. विधाने कोणती बरोबर आहेत बघा. क्वेश्चन लेंदी आहे त्याच्यामुळे मी सेपरेट पेज वरती ऑप्शन घेतले, तुम्ही विधान फक्त इथं आठवा. बघा पहिला ऑप्शन आहे फक्त 1, दुसरा आहे फक्त 2, तिसरा आहे 3 आणि चौथा आहे कोणताही नाही. बरोबर सेंटेन्स तुम्हाला विचारलं, ठीक आहे, ओके. बघा उत्तर काय आहे, उत्तर आहे ड ऑप्शन काय आहे बघा. ड ऑप्शन काय येतं, कोणतेही नाही. कसं नाहीये बघूया आपण. बघा जर SC न इथं बघा
जर एससी ने एखाद्या व्यक्तीची राष्ट्रपती उपराष्ट्रपती म्हणून निवड रद्दबातल घोषित केली तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या तारखेपूर्वी राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी जे काम केलेलं असेल, कोणतंही कृत्य केलेलं असेल तर हे अवैध ठरत नसतं. लक्षात घ्या. म्हणजे विधान 1 तिथं चुकीचं आहे. त्यांनी अवैध ठरतं असं दिलंय, त्याच्यामुळे विधान 1 जे आहे ते चुकीचं आहे. ओके. त्या काळामध्ये ते राष्ट्रपती उपराष्ट्रपती असतात, त्या काळामध्ये त्यांच्यावरती कोणता ठप्पा असतो का? नसतो. त्याच्यामुळे ते बरोबरच असतं. ओके. नेक्स्ट बघा, जेव्हा विधानसभा विसर्जित होते तेव्हा जे सदस्य असतात ना ते राष्ट्रपती निवडणुकीमध्ये मतदान करण्यास पात्र नसतात. जरी राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी विसर्जित विधानसभेसाठी नवीन निवडणुका झाल्या नसल्या तरीही, म्हणजे अशा प्रकारे काही विधानसभा विसर्जित झाल्या आहेत, हे जे कारण आहे या कारणामुळे राष्ट्रपतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या जात नाहीत. लक्षात घ्या. विधान 2 जे आहे ते बरोबर नाही. ठीक आहे. क्लिअर. कारण का तिथले आपल्याला माहित पाहिजे राष्ट्रपतींची निवडणूक, राष्ट्रपतींचा महाभियोग इथं कोणते कॅन्डिडेट पार्टिसिपेट करतात. क्वेश्चन कसा विचारले बरोबर आहे. तुम्हाला सगळं माहिती आहे पण युपीएससी क्वेश्चन फार छान प्रकारे विचारते. लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे विधेयकांना संमती. बघा, जेव्हा संसदेच्या सभागृहांनी विधेयक मंजूर केलं जातं तेव्हा काय होतं, एकतर ते राष्ट्रपतींकडे सादर केलं जातं, एकतर ते घोषित करतील किंवा संमती देतात किंवा संमती रोखून ठेवतात. जर विधेयक धन विधेयक नसेल तर धन विधेयक रोखून ठेवू शकतात का? नाही रोखून ठेवू शकत. ठीक आहे. राष्ट्रपती विधेयक सादर केल्यानंतर ते सभागृहांना विधेयकाचा किंवा त्याच्या कोणत्याही विशिष्ट तरतुदीचा पुनर्विचार करण्याची, विशेषतः विधेयकाचा विचार करण्याची विनंती करून ते रिटर्न करू शकतात, परत पाठवू शकतात. हे तुम्ही इथे लक्षात ठेवा. आणि जेव्हा एखादं विधेयक आहे अशा प्रकारे परत केलं जातं तेव्हा काय होतं मग, तेव्हा सभागृह त्याच्यानुसार त्या विधेयकाचा एकतर पुनर्विचार करतील आणि जर विधेयक पुन्हा सभागृहांनी सुधारणा सहित किंवा सुधारणा न करता मंजूर केलं तर राष्ट्रपती आर्थिक बाबीशी संबंधित बाबीमध्ये आपली संमती रोखून ठेवणार नाहीत. म्हणून विधान 3 जे आहे ते विधान 3 पण इथं बरोबर नाही, चुकीचं आहे. लक्षात आलं. क्लिअर. तर थोडासा लेंदी आहे क्वेश्चन पण चांगला क्वेश्चन आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतीय संसदेतील क्वेश्चन काय विचारलाय, भारतीय संसदेतील वित्त विधेयक, धन विधेयक, वित्त विधेयक लक्षात ठेवा आणि मनी बिलाच्या संदर्भात. आता तुम्हाला इथं धन विधेयक किंवा मनी बिल आणि वित्त विधेयक याच्यामधला डिफरन्स माहित पाहिजे, जो की तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जाईल. खालील विधाने विचारात घ्या. जेव्हा लोकसभा वित्त विधेयक राज्यसभेमध्ये पाठवते, बघा धन विधेयकाबाबत लोकसभेला खूप जास्त अधिकार आहेत, बरोबर. मग जेव्हा लोकसभा वित्त विधेयक राज्यसभेत पाठवते तेव्हा राज्यसभा विधेयकामध्ये सुधारणा करू शकते किंवा नाकारू शकते. चुकीचं आहे सेंटेन्स, सगळ्यांनाच माहिती, बरोबर. जेव्हा लोकसभा, लक्षात घ्या, राज्यसभेत अर्थ विधेयक, बरोबर. आता मी इथं चुकीचं म्हटलंय पण तुम्ही इथं वित्त विधेयक याच्यावरती फोकस करा. जेव्हा लोकसभा राज्यसभेत अर्थ विधेयक पाठवते तेव्हा राज्यसभा विधेयकाला सुधारणा किंवा नकार देऊ शकत नाही, ती फक्त शिफारसी करू शकते. बरोबर आहे का? बरोबर आहे. लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये जर मतभेद असतील तर अर्थ विधेयकासाठी संयुक्त बैठक होत नाही, परंतु वित्त विधेयकासाठी संयुक्त बैठक आवश्यक असते. ऑप्शन नंबर अ आहे. किती विधाने बरोबर आहेत? फक्त 1, फक्त 2, 3 आणि कोणतंही नाही. साधा सोपा क्वेश्चन आहे, कन्फ्यूज करतो पण. बघा ऑप्शन नंबर अ, फक्त 1 बरोबर, फक्त 1 बरोबर आहे असं म्हटलंय. कसं ते बघूया आपण. का विधान 2 बरोबर आहे का? फक्त 2 आणि 3. इथे जर आपण बघितलं तर वित्त विधेयक हे संविधानाच्या कलम 110 अ अंतर्गत परिभाषित केलेले एक मनी बिल आहे. लक्षात ठेवा, हे कलम 112 अंतर्गत वार्षिक आर्थिक विवरणपत्र जे पाठीमागच्या क्वेश्चन पेपर मध्ये आपण बघितलं होतं, एक भाग म्हणून सादर केले जाते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कलम 110 अ, कलम 112. ओके. राज्यसभेला मनी बिलांबाबत मर्यादित अधिकार आहेत. लोकसभेने मंजूर केल्यानंतर
राज्यसभेकडे पाठवल्यानंतर ते नाकारू शकतात का? नाही. सुधारणा करू शकतात का? नाही. फक्त शिफारसी करू शकतात. 14 दिवसांच्या आत विधेयक त्यांना परत करावे लागतं आणि राज्यसभेने केलेल्या कोणत्याही किंवा सगळ्या शिफारसी स्वीकारायच्या का नाकारायच्या हे लोकसभेवरती डिपेंड करतं. त्याच्यामुळं विधान 2 जे आहे ना ते विधान 2 आपल्याला इथं बरोबर दिसतं. ठीक आहे. शिफारसी करू शकतात जसं की मी इथं बरोबर म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, क्लिअर. वित्त विधेयक हे मनी बिलाच्या सर्व अटींच्या अधीन असतं, लक्षात ठेवा. आणि याच्यामुळं राज्यसभा त्याच्यावरती फक्त शिफारसी करू शकतं. राज्यसभा वित्त विधेयकात सुधारणा करू शकत नाही कारण ते मनी बिल सारखंच असतं. आपल्याला असं वाटतं की मनी बिल विषयी त्याचे नियम वेगळेत, वित्त विधेयकाविषयी वेगळे. त्याच्यामुळे विधान 1 पण आहे ना, तर विधान 1 पण इथं चुकीचं असलेलं आपल्याला समजून जातं. ठीक आहे. ओके, क्लिअर. वित्त विधेयक हे धन विधेयक असल्यामुळं तुम्हाला सेंटेन्स येऊ शकतं की वित्त विधेयक हे धन विधेयक असते. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. कलम 108 अंतर्गत वित्त विधेयकासंदर्भात दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठकीची परवानगी नाही. जर धन विधेयकाबाबत नाही तर जे विधेयक धन विधेयक असतं त्याच्या बाबतीत असेल का? नाही. तथापि आयोगाने हे विधान खरं मानलं असेल हे तुम्हाला इथं दिलेलं आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील अनुसूचित क्षेत्र संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान आहे राज्यातील एखाद्या क्षेत्राला अनुसूचित क्षेत्र म्हणून अधिसूचित करणं राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे केले जाते. पहिलं विधान. दुसरं विधान आहे अनुसूचित क्षेत्र म्हणून तयार होणारा सर्वात मोठा प्रशासकीय एकक जिल्हा आहे आणि सर्वात लहान एकक म्हणजे ब्लॉक मधील गावांचा समावेश आहे. तिसरं विधान आहे संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यांच्या अनुसूचित क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत वार्षिक अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाला सादर करणं आवश्यक आहे. बरोबर आहे का? बघा किती विधानं बरोबर आहेत असं तुम्हाला इथं म्हटलंय. अशा पद्धतीचे क्वेश्चन एमपीएससी ला कधी जास्त विचारत नाहीत पण आता इथून पुढे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. ओके, क्लिअर. अनुसूचित क्षेत्र म्हणजे काय? अनुसूचित क्षेत्र म्हणजे काय? विधान 1 बरोबर आहे, राष्ट्रपती बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं कोणतंही नाही, हा नाही येणार ऑप्शन. त्याच्यानंतर ओके, अनुसूचित क्षेत्र म्हणजे काय हे अगोदर तुम्हाला माहित असू द्या की 5व्या अनुसूचीच्या आर्टिकल 6 पोट कलम 1 अंतर्गत राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे निर्दिष्ट केलेलं क्षेत्र म्हणजे अनुसूचित क्षेत्र. त्याच्यामध्ये काय म्हटलंय की या संविधानात अनुसूचित क्षेत्रे या संज्ञेचा अर्थ राष्ट्रपती आदेशाने अनुसूचित क्षेत्रे म्हणून घोषित करू शकतील असं क्षेत्र असं आहे. बरोबर. जे पण क्षेत्र राष्ट्रपती घोषित करतील ते अनुसूचित क्षेत्र. राज्याच्या संबंधामध्ये अनुसूचित क्षेत्रांचे तपशील संबंधित राज्य सरकारशी सल्लामसलत केल्यानंतर राष्ट्रपतींच्या अधिसूचित आदेशाद्वारे निश्चित केले जातात. अनुसूचित क्षेत्रांशी संबंधित कोणत्याही बदल, वाढ, कपात, नवीन क्षेत्रांचा समावेश किंवा कोणताही आदेश रद्द करण्याच्या बाबतीत हेच लागू होतं. म्हणून विधान 1 जे आहे ना ते विधान 1 इथं आपल्याला बरोबर राहतं कारण हे राष्ट्रपतींवरती डिपेंड करतं. ठीक आहे. ओके, क्लिअर. अनुसूचित क्षेत्रांचा सर्वात मोठा प्रशासकीय एकक जिल्हा आणि ब्लॉक ग्रामीण गट म्हणून विधान 2 बरोबर आहे. लक्षात आलं. विधानं बघा तुम्ही इथं दिलेली जी आहेत इथं बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट बघा संघ राज्याची कार्यकारी शक्ती राज्याला सदर क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत निर्देश देण्यापर्यंत विस्तारित झालेली आहे हे आपल्याला माहित असतं. अनुसूचित क्षेत्र असलेल्या प्रत्येक राज्याचे राज्यपाल काय करतात? राष्ट्रपतींना त्या राज्यातील अनुसूचित क्षेत्राच्या प्रशासनाची रूपरेषा देणारा वार्षिक अहवाल सादर करतील. म्हणून गृह मंत्रालयाला करतील का? नाही. म्हणून इथं विधान 3 जे आहे ना ते विधान इथं 3 बरोबर नाही हे तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन जे आहेत ते आपण नेक्स्ट पार्ट मध्ये कव्हर करूया. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा खालील विधाने
विचारात घ्या. ठीक आहे. पहिलं विधान आहे, भारतीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या काही निर्णयांमध्ये असं म्हटलं आहे की भारतीय संविधानाच्या कलम 16(4) अंतर्गत बनवलेल्या आरक्षण धोरणांना प्रशासनाची कार्यक्षमता राखण्यासाठी कलम 335 द्वारे मर्यादित केलं जाईल. खूप चांगला क्वेश्चन आहे. याच्यामध्ये जेवढे आर्टिकल आलेत ना ते आर्टिकल व्यवस्थित केअरफुली लक्षात ठेवा. विधान दुसरं आहे इथं, भारतीय संविधानाच्या कलम 335 मध्ये प्रशासनाची कार्यक्षमता ही संज्ञा परिभाषित केलेली आहे. विधाने विचारात घ्या असं तुम्हाला इथं म्हटलेलं आहे. आर्टिकल तुम्हाला इथं माहित असायला पाहिजे. ठीक आहे. उत्तर बघा, इथं जर आपण बघितलं तर इथं आपल्या लक्षात येऊन जाईल की गेल्या 7 दशकांमध्ये, आता आरक्षणाबाबत सतत न्यूज चालूच असतात बरोबर, तर गेल्या 7 दशकांच्या आरक्षणाबाबतच्या घटनात्मक निर्णयांमध्ये विविध आरक्षण धोरणांची वैधता ठरवताना एससीनं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने काय केले, सातत्याने कार्यक्षमता आणि गुणवत्ता या संकल्पनांचा उल्लेख केलाय. हे इथे आपल्याला काय करायचं, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. न्यायालयानं अनेक निर्णय दिले आहेत, जसं की इंदिरा सहानी विरुद्ध भारत संघ हा खटला कशाशी संबंधित आहे असा सिंपल क्वेश्चन पण येऊ शकतो, किंवा यम नागराज इतर विरुद्ध भारत संघ, हे 2 खटले लक्षात ठेवा आरक्षणाशी रिलेटेड आहेत. संविधानाच्या कलम 16(4)(1) अंतर्गत बनवलेले आरक्षण धोरण कलम 335(2) द्वारे मर्यादित असेल. हे कधी आपल्याला विचारले का नाही विचारलं, पुढे जाऊन विचारलं जाऊ शकतं. मर्यादित असेल जे प्रशासनाची कार्यक्षमता राखण्यासाठी तरतूद करते, म्हणून विधान 1 बरोबर आहे. विधान 1 जर आपण बघितलं तर विधान 1 बरोबर आहे का, बरोबर आहे, लक्षात घ्या. तर 16(4) आणि 335 शी रिलेटेड जे विधान दिलेलं आहे ते बरोबर आहे. संविधानात प्रशासनाची कार्यक्षमता ही संज्ञा परिभाषित केलेली नसली तरी हे केलं जाते बरोबर, म्हणून विधान 2 जे आहे हे बरोबर नाही. आहे का 335 मध्ये असं काय आहे का विधान, बघा परिभाषित आहे, नाही परिभाषित, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. सार्वजनिक सेवा आणि पदांवर नियुक्त्या करताना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या दाव्यांचा विचार करणं, संविधानात प्रशासनाची कार्यक्षमता ही संज्ञा परिभाषित केली नसली तरी हे याच्यावरून तुम्हाला दिसून येऊ शकतं. आणि इथं सार्वजनिक सेवा आणि पदांवर नियुक्त्यांमध्ये अनुसूचित जाती आणि जमाती इथं प्रशासनाची कार्यक्षमता लक्षात घ्या, हे हा बरोबर आहे, सी बरोबर आहे बरोबर. तर हे विधान आपल्याला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला UPSC 2022च्या पेपर मधला. पहिला क्वेश्चन आहे, संन्याल समितीच्या अहवालानुसार, क्वेश्चन काय आहे बघा, विधान काय बघा, खालील विधाने विचारात घ्या. संन्याल समितीच्या अहवालानुसार न्यायालयाचा अवमान कायदा 1971 मंजूर करण्यात आलेला आहे. संन्याल समितीबद्दल तुम्हाला विधान विचारलं इथं. HM भारतीय संविधान सर्वोच्च न्यायालय हा जो खटला आहे, तर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना स्वतःच्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार आहे. भारतीय संविधानात नागरी अवमान आणि फौजदारी अवमानाची व्याख्या केलेली आहे. बघा, भारतामध्ये न्यायालयाच्या अवमानाबद्दल कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे. 2 विधानं खालची खूप सोपी आहेत, याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये, लक्षात घ्या. इथं विधान 1 जे आहे, विधान 1 बरोबर आहे का, 1971 संन्याल समिती हे बरोबर आहे. ठीक आहे. तर इथं जर आपण बघितलं तर इथं भार्गव समिती पुनरावलोकन आहे, त्याच्या आधारे इथं 1971चा जो अवमान कायदा आहे तो लागू करण्यात आलाय, म्हणून विधान 1 बरोबर आहे. संविधान कलम 129 अनुसार सर्वोच्च न्यायालयाला स्वतःच्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार आहे. कलम 215 ने उच्च न्यायालयांना संबंधित अधिकार पण प्रदान केलेत, म्हणून विधान 2 जे आहे ते विधान 2 आपल्याला इथं बरोबर असलेलं दिसून येतं. ठीक आहे. ओके. थर्ड बघा, 1971 न्यायालयाचा अवमान कायदा बघितला आपण. तर न्यायालयाचा अवमान म्हणजे काय, न्यायालयाची प्रतिष्ठा आणि अधिकारांचा अनादर करणं म्हणजे न्यायालयाचा अवमान बरोबर. न्यायालयाचा अवमान ही संज्ञा संविधानाने परिभाषित केलेली आहे का, नाही. तरी सुद्धा संविधानाच्या कलम 129 याला स्टार करा, IMP करा, IMP
याने सर्वोच्च न्यायालयाला स्वतःच्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार दिला. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये असं कोणतं आर्टिकल आहे की जे आर्टिकल संविधानाच्या सर्वोच्च न्यायालयाला स्वतःच्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार देतं, तर आर्टिकल 129. बरोबर, म्हणून इथं विधान 3 चुकीचं आहे. त्याच्यानंतर बघा, अवमानाबद्दल शिक्षा देण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला मिळालेला एक कसला अधिकार आहे? संवैधानिक अधिकार आहे, जो कायदे करूनही कमी किंवा रद्द करता येत नाही. कलम 142(2) मध्ये लक्षात घ्या, असे म्हटले आहे की संसदेने त्या संदर्भात केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींच्या अधीन राहून सर्वोच्च न्यायालयाला कोणताही आदेश स्वतःच्या अवमानामुळे शिक्षापात्र करण्याचा पूर्ण अधिकार असेल. म्हणून इथं विधान 4 जे आहे हे विधान 4 आपल्याला बरोबर असलेलं दिसून येतं. बघा, हे सगळं रिपीट कंटेंट आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं फास्ट घेत आहे, पण हे तुम्ही आर्टिकल्स वरती फक्त भर द्या. पुढचा क्वेश्चन आहे, खालील विधाने विचारात घ्या. संविधान दुरुस्ती विधेयकासाठी संविधान दुरुस्ती विधेयकासाठी भारताच्या राष्ट्रपतींची पूर्व शिफारस आवश्यक असते. सेकंड विधान बघा, जेव्हा दुरुस्ती विधेयक भारताच्या राष्ट्रपतींसमोर सादर केलं जातं तेव्हा राष्ट्रपतींनी मान्यता दिलीच पाहिजे असं बंधनकारक आहे. थर्ड आहे, संविधान दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांनी विशेष बहुमताने मंजूर केलं पाहिजे आणि त्यासाठी संयुक्त बैठकीची तरतूद नाही. कोणते विधान बरोबर आहे असं तुम्हाला विचारले. विधानं थोडीशी रिकॉल करा. तर बघा, संविधान दुरुस्ती विधेयक जे आहे ना ते मंत्री किंवा खासगी सदस्याद्वारे मांडता येते का? मांडता येते, आणि त्याच्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्व शिफारशीची आवश्यकता नसते. पण पहिलं विधान चुकीचं आहे. बरोबर, राष्ट्रपती विधेयकाला मान्यता देण्यास बांधील आहेत का? विचार करा, बांधील आहेत. लक्षात घ्या, विधेयक स्वतःकडे ठेवू शकत नाहीत किंवा पुनर्विचाराकडे पाठवू शकत नाहीत. म्हणून विधान 2 बरोबर आहे. संविधान दुरुस्ती विधेयक जे असतं ते स्वतंत्रपणे मंजूर करावं लागतं प्रत्येक सभागृहामध्ये. इथे संविधान दुरुस्ती विधेयक ह्या शब्दावरती तुम्ही फोकस करा. दोन्ही सभागृहांमध्ये मतभेद झाले तर दोन्ही सभागृहांनी संयुक्त बैठक घेण्याची तरतूद आहे का? नाही. त्याच्यामुळे विधान 3 बरोबर आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतीय संविधानाने मंत्र्यांचे 4 श्रेणीमध्ये वर्गीकरण केलेले आहे. ते म्हणजे कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री. संविधानानं वर्गीकरण केले का हे तुम्हाला इथं विचारले. नेक्स्ट सेंटेन्स आहे, पंतप्रधानांसह केंद्र सरकारमधील एकूण मंत्र्यांची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त नसावी. 15% ही फिगर बरोबर आहे का बघा. आणि मग तुम्हाला खाली ऑप्शन दिलेले आहेत A, B, C आणि D. ठीक आहे, चला बघा उत्तराकडे जाऊया. मंत्रिमंडळाचे 3 वर्ग असतात, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री. बरोबर, ओके. फरक काय आहे? त्यांचा दर्जा, त्यांचा पगार आणि त्यांचं राजकीय महत्व. विधान 2 बरोबर आहे का? मग बरोबर नाही. पंतप्रधानांसह मंत्रिमंडळाच्या एकूण सदस्यांची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त नसावी. ही तरतूद 91वी घटना दुरुस्ती 2003. त्याच्यामुळे हे जे विधान आहे हे विधान कसं आहे? बरोबर आहे. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणते लोकसभेचे एकमेव अधिकार आहेत? क्वेश्चन काय विचारलाय तुम्हाला? कोणते लोकसभेचे एकमेव अधिकार आहेत? ओके, फर्स्ट आहे आणीबाणीच्या घोषणेला मान्यता देणं. पहिलं विधान आहे आणीबाणीच्या घोषणेला मान्यता देणं. सेकंड आहे मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर करणं. थर्ड आहे भारताच्या राष्ट्रपतींवरती महाभियोग चालवणं. ओके, तर खाली दिलेल्या कोडचा वापर करून आपल्याला काय करायचं? उत्तर निवडायचं आहे. बघा, मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्याचा एकमेव अधिकार कोणाला आहे? एकमेव अधिकार फक्त आणि फक्त लोकसभेला आहे. ठीक आहे, जेव्हा लोकसभा मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर करते तेव्हा सगळ्या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो. म्हणून विधान 2 जे आहे ते विधान 2 पण बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, आणीबाणीच्या घोषणेचा जो ठराव आहे संसदेच्या प्रत्येक सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि उपस्थित मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने मंजूर झाला पाहिजे. हेही तुम्हाला इथं काय करायचं आहे? व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा,
राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा, बघा राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा जी असते ना ती संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवली जाते. प्रत्येक सेंटेन्स वरती हायलाइट करा, खूप महत्वाचं आहे. जर एका महिन्याच्या आत मान्यता मिळाली नाही तर काय होतं, ती लागू होणं बंद होतं. पण एकदा जर ती मंजूर झाली तर ती किती महिने, 6 महिने लागू राहू शकते. बरोबर. परिणामी आणीबाणीची घोषणा लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीकडून मंजूर केली जाते. म्हणजे हा लोकसभेचा एकमेव अधिकार आहे का, नाही, त्याच्यामुळे विधान जे आपलं एक आहे ते बरोबर नाही. ओके. राष्ट्रपतींवर महाभियोग, लक्षात घ्या, राष्ट्रपतींवरती महाभियोग. ठीक आहे. आता राष्ट्रपतींवरती महाभियोगाचा प्रस्ताव मूळ सभागृहात विशेष बहुमताने, म्हणजे 2/3, विशेष बहुमत म्हणजे 2/3 आवश्यक आहे. ठीक आहे. याच्यानंतर हा प्रस्ताव दुसऱ्या सभागृहामध्ये विचारार्थ पाठवला जातो. दुसरं घर निरीक्षक म्हणून काम करतं. बरोबर. राष्ट्रपतींवरच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक निवड समिती स्थापना केली जाते आणि भारताच्या राष्ट्रपतींवरती महाभियोग लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही अंतर्गत येतो. हा लोकसभेचा एकमेव अधिकार नाही म्हणून विधान 3 बरोबर नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके, क्लिअर. 86 नंबरचा क्वेश्चन बघा. भारतामध्ये पक्षांतर विरोधी कायद्याच्या संदर्भात विधाने विचारात घ्या. पक्षांतर विरोधी कायदा कधीचा आहे याच्यावरती नॉर्मल क्वेश्चन विचारले, पण विधानं कधी आपल्याला विचारली नाहीत. पहिलं विधान आहे, कायद्यानुसार नामनिर्देशित आमदार सभागृहामध्ये नियुक्त झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत कोणत्याही राजकीय पक्षात सामील होऊ शकत नाहीत म्हटलंय. 6 महिने म्हटलंय. पक्षांतर प्रकरणाचा निर्णय किती आत घ्यावा यासाठी अध्यक्षीय अधिकाऱ्याने कोणतीही कालमर्यादा दिलेली नाही. आणि इथे तुम्हाला ऑप्शन दिले, तर उत्तर बघा. पक्षांतर विरोधी कायद्यानुसार लोकप्रतिनिधीला अपात्र ठरवण्यात येतं का, येतं. फक्त एक विधान बरोबर आहे. तर निवडून आलेले सदस्य स्वतःच्या इच्छेने राजकीय पक्षाचे सदस्यत्व सोडतो. एक अपक्ष निवडून आलेला सदस्य राजकीय पक्षात सामील होतो. सभागृहात पक्षाच्या भूमिकेविरुद्ध सदस्यांनी दिलेलं मतदान, सदस्य मतदानापासून दूर राहतो. 6 महिन्यांची मुदत संपल्यानंतर नामनिर्देशित सदस्य राजकीय पक्षात सामील होतो. ओके. तर हे अपात्र होण्याशी रिलेटेड पॉइंट्स तुम्हाला दिलेले आहे. म्हणून कोणताही नामनिर्देशित आमदार सभागृहात नियुक्ती झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत कोणत्याही राजकीय पक्षात सामील होऊ शकतो, परंतु 6 महिन्यानंतर नाही. म्हणून विधान 1 चुकीचं आहे. ओके. कायद्यानुसार सदस्यांना अपात्र ठरवण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार कुणाला आहे, सभागृहाच्या अध्यक्षांना आहे. जर सभागृहाच्या अध्यक्षांच्या पक्षाबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झाली तर सभागृहाने निवडून दिलेल्या इतर कोणत्याही सदस्याला या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार आहे. म्हणून अध्यक्षीय अधिकारी जो असतो ना त्याने पक्षांतराच्या प्रकरणाचा निर्णय किती आत घ्यावा याची कोणतीही कालमर्यादा कायद्यामध्ये नाही. म्हणून विधान 2 हे इथं बरोबर असलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा 87 नंबरचा क्वेश्चन. काय क्वेश्चन बघा. क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, भारताचे अटॉर्नी जनरल आणि भारताचे सॉलिसिटर जनरल हे एकमेव सरकारी अधिकारी आहेत ज्यांना संसदेच्या बैठकींना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. विचार करा. भारतीय संविधानानुसार भारताचे अटॉर्नी जनरल जेव्हा त्यांना नियुक्त करणारे सरकार राजीनामा देतात तेव्हा ते पण राजीनामा देतात. कोणती विधाने बरोबर आहेत असं तुम्हाला इथं विचारले. फक्त 1, फक्त 2, 1 आणि 2 दोन्ही, आणि 1 आणि 2 दोन्ही पण नाही. लक्षात घ्या. क्वेश्चन सोपा आहे. संविधानानुसार भारताच्या महाधिवक्त्याला संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या किंवा त्यांच्या संयुक्त बैठकीत किंवा संसदेच्या कोणत्याही समितीच्या कामकाजामध्ये बोलण्याचा आणि भाग घेण्याचा अधिकार आहे, ज्याचे तो सदस्य म्हणून नामांकित आहे. बरोबर. पण मतदानाचा अधिकार आहे का, नाही, सगळ्यांना माहिती आहे. संसद सदस्याला मिळणाऱ्या सगळ्या विशेष अधिकारांचा आणि उन्मुक्तीचा त्याला अधिकार आहे. तो सरकारी नोकरांच्या श्रेणीत येतो का, येत नाही. म्हणून त्याला खाजगी वकिली करण्यापासून बंदी घालण्यात येत नाही. लक्षात घ्या. तथापि भारत सरकार विरुद्ध कोणत्याही प्रकरणामध्ये सल्ला किंवा संक्षिप्त माहिती देण्याचा अधिकार मात्र त्यांना इथं नाही. हे तुम्हाला इथे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. खूप सोपे क्वेश्चन आहेत. फक्त एक्सप्लेनेशन मधून खूप जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते. भारताचे सॉलिसिटर जनरल जे असतात आणि भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल हे अटॉर्नी जनरल त्यांच्या अधिकृत जबाबदाऱ्या पार पाडण्यास मदत करतात. म्हणून इथं संसदेच्या सभासदांना बैठकांना उपस्थित राहतात असा उल्लेख येत नाही. म्हणून विधान 1 बरोबर नाही. ठीक आहे. ओके. अटॉर्नी जनरल काढून टाकण्याची प्रक्रिया आणि कारणे संविधानात नमूद केलेली नाहीत. तो राष्ट्रपतींच्या मर्जीपर्यंत पदावर राहतो.
राष्ट्रपती कधीही त्यांना काढून टाकू शकतात. म्हणून जेव्हा सरकार राजीनामा देतं तेव्हा भारताचे अटॉर्नी जनरल राजीनामा देत नाहीत, लक्षात घ्या, कारण त्यांचं जे स्थान आहे ते राष्ट्रपतींवरती डिपेंड. ओके, त्याच्यामुळे विधान 2 जे आहे ना ते बरोबर नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतातील न्यायालयाने जारी केलेल्या रीटच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. रीट बद्दल पाठीमागं पण क्वेश्चन होता, लक्षात घ्या. खाजगी संस्थेला काही सार्वजनिक कार्य सोपवलेले नसल्यास तिच्या विरुद्ध कोणताही आदेश असणार नाही. कोणत्याही कंपनी विरुद्ध कोणताही आदेश असणार नाही, जरी ती सरकारी कंपनी असली तरी. कोणताही सार्वजनिक विचारसरणीचा व्यक्ती रीट ऑफ को वॉरंटो मिळवण्यासाठी न्यायालयात याचिका करता होऊ शकतो. कोणते विधान बरोबर आहे? व्यवस्थित वाचा क्वेश्चन. रीटशी संबंधित क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. बघा, आदेश जो असतो ना तो न्यायालयाच्या आदेशाच्या स्वरूपामध्ये एक न्यायालयातला काय आहे, उपाय आहे. कोणत्याही प्रकरणाला कायदेशीर तरतुदी विरुद्ध काही करण्यास भाग पाडण्यासाठी ते जारी केले जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ बघा, कनिष्ठ न्यायालयाला त्यांच्याकडे केलेल्या अर्जांवर विशिष्ट कारवाई करण्यास भाग पाडण्यासाठी याचा वापर होऊ शकतो का? नाही होऊ शकत. परंतु जर कनिष्ठ न्यायालयाने एका किंवा दुसऱ्या मार्गाने निर्णय देण्यास नकार दिला तर न्यायालयाला कारवाई करण्याचे आदेश देण्यासाठी आदेशाचा वापर इथं केला जाऊ शकतो. हे मात्र तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. कोणत्याही सरकार, कनिष्ठ न्यायालय, महामंडळ, सार्वजनिक प्राधिकरण, तर इथं विशिष्ट कृती करण्याचे आदेश जे त्या संस्थेला कायद्याने करण्यास बंधन आहे आणि जे सार्वजनिक कर्तव्याच्या स्वरूपाचे आहे, काही प्रकरणामध्ये वैधानिक कर्तव्य आहे, तर आदेशपत्रामध्ये स्पष्टपणे नमूद केले की ते सार्वजनिक महामंडळ प्राधिकरणाविरुद्ध जारी केले जाऊ शकते. म्हणून पर्याय 2 आपला चुकीचा आहे. आणि को वॉरंटो म्हणजे तुमच्याकडे कोणता अधिकार आहे हे बेकायदेशीरपणे सार्वजनिक पद धारण करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध जारी केले जातात. एखाद्या व्यक्तीने सार्वजनिक पद बेकायदेशीरपणे बळकावणे रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय, लक्षात घ्या. तर इथं सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय हे रीट जारी करतं. या रीटद्वारे न्यायालयाला एखाद्या व्यक्तीच्या सार्वजनिक पदावरील दाव्याची वैधता तपासता येते. ठीक आहे, ओके, क्लिअर, समजलं. जेव्हा कायद्याने किंवा संविधानाने निर्माण केलेल्या कायमस्वरूपी प्रामाणिक सार्वजनिक पदाचा समावेश असेल तेव्हा ते जारी केले जाऊ शकते. खाजगी किंवा मंत्री पदाच्या कार्यालयाविरुद्ध जारी करता येतं का? येत नाही. या रीटमुळे पीडित व्यक्तीविरुद्ध इतर व्यक्तीलाही दाद मागण्याचा अधिकार मिळतो. हे जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणून कोणत्याही सार्वजनिक हिताची व्यक्ती रीट ऑफ को वॉरंटो मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज करू शकते. एवढ्या सगळ्या एक्सप्लेनेशन म्हणून हे सेंटेन्स आयोगाने दिले. म्हणून हे सगळं एक्सप्लेनेशन आपल्याला माहित असलं पाहिजे. म्हणून पर्याय नंबर 3 जो आहे तो पर्याय नंबर 3 इथे आपल्याला बरोबर असलेला दिसून येतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. जस्ट एक मिनिट थांबा. पुढचा क्वेश्चन आहे लोकसभेच्या उपसभापतींच्या संदर्भात. लोकसभेच्या कार्यपद्धती आणि कामकाजाच्या नियमानुसार उपसभापतीची निवडणूक सभापती निश्चित करतील त्या तारखेला होईल. बरोबर आहे का? बघा, लोकसभेच्या उपसभापती पदाचा उमेदवार हा मुख्य विरोधी पक्षातून किंवा सत्ताधारी पक्षातून निवडून आला पाहिजे अशी अनिवार्य तरतूद आहे. जस्ट एक मिनिट थांबा. तर आपण लास्ट क्वेश्चन बघत होतो लोकसभेशी रिलेटेड. लोकसभेच्या उपसभापतींच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या असा क्वेश्चन आहे. फर्स्ट सेंटेन्स काय आहे बघा, लोकसभेच्या कार्यपद्धती आणि कामकाजाच्या नियमानुसार उपसभापतीची निवडणूक सभापती निश्चित करतील. ठीक आहे, ओके. लोकसभेच्या उपसभापती पदाचा उमेदवार हा मुख्य विरोधी पक्षातून किंवा सत्ताधारी पक्षातून निवडून आला पाहिजे अशी अनिवार्य तरतूद आहे. सभागृहाच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवताना उपसभापतींना सभापतींसारखेच अधिकार असतात आणि त्यांचे निर्णय अपील करण्यायोग्य नसतात. आणि चौथं सेंटेन्स आहे उपसभापतींच्या नियुक्तीबाबतची सुप्रसिद्ध संसदीय पद्धत अशी आहे की हा प्रस्ताव
सभापतींकडून मांडला जातो आणि पंतप्रधानांकडून त्याला योग्य पाठिंबा मिळतो. ठीक आहे. ओके. तर इथं तुम्हाला विधानं दिलेली आहेत आणि इथं काय करायचंय तुम्हाला माहितीये, इथं तुम्हाला कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखायचंय. पाठीमागे दिलेली विधानं रिकॉल करा. मी तुम्हाला इथं त्याचे आन्सर एक्सप्लेन करते. बघा, लोकसभेतील कार्यपद्धती जर तुम्ही बघितली तर लोकसभा कार्यपद्धती आणि लोकसभेचे जे नियम आहेत त्याच्या आधी पण लोकसभेच्या नियमांवरती आयोगाने क्वेश्चन विचारला होता. तर लोकसभेतील कार्यपद्धती आणि कामकाजाच्या नियमानुसार उपसभापतींची निवडणूक सभापतींनी निश्चित केलेल्या तारखेला होईल. लक्षात ठेवा, परंपरेनुसार भारतातील उपसभापती पद विरोधी पक्षाला दिलं जातं. त्याच्यामुळे इथे जर पर्याय एक जे आहे ते योग्य आहे. लक्षात. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, 10व्या लोकसभेपर्यंत सभापती आणि उपसभापती दोघंही सत्ताधारी पक्षातून निवडले जात असत. ओके. तर लक्षात घ्या, दोघंही कशातून निवडले जात असत, सत्ताधारी पक्षातून निवडले जात असत. ओके. 11व्या लोकसभेपासून सभापती पद सत्ताधारी पक्ष आघाडीला आणि उपसभापती पद मुख्य विरोधी पक्षाला देण्यात यावे याच्यावरती एकमत झाले. म्हणून इथं पर्याय 2 जो आहे तो पर्याय 2 आपल्याला इथं बरोबर असलेला दिसून येतो. नेक्स्ट बघा, भारतीय संविधानातील तरतुदी. लक्षात घ्या, आपल्या संविधानातल्या तरतुदी, लोकसभेच्या कामकाजाचे नियम आणि इतर सभागृहातील संसदेच्या वाघेची अंतिम व्याख्याती आहे. लक्षात घ्या. तर इथं जर बघितलं, सदस्यांकडून आदर केला जाणारा आणि बंधनकारक स्वरूपाचा असलेल्या तरतुदींच्या अर्थ लावण्याच्या बाबींवर तो वारंवार निर्णय घेतो. ठीक आहे. लक्षात घ्या, म्हणजे त्याचा निर्णय जो असतो तो अंतिम असतो. लक्षात ठेवा. मग इथं तुम्हाला आर्टिकल 95 बद्दल पण उल्लेख केलाय की कलम 95 मध्ये उपसभापती किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला सभापती पदाची कर्तव्य पार पाडण्याचा किंवा सभापती म्हणून काम करण्याचा अधिकार प्रदान केला आहे. म्हणून उपसभापती सभागृहाच्या बैठकीचा अध्यक्षस्थान भूषवत असताना त्यांचे अधिकार लोकसभा अध्यक्षांच्या अधिकाराने इतकेच असतात. त्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील करता येत नाही. म्हणून पर्याय 3 पर्यंत बरोबर आहे. अशा पद्धतीने युपीएससीला खूप चांगले क्वेश्चन विचारले जातात. लक्षात ठेवा. आणि 4थं विधान का चुकीचं आहे, कारण लोकसभेच्या सदस्यांमधून उपसभापतीची निवड केली जाते. सभापतीच्या निवडीनंतर उपसभापतीची पण निवड केली जाते. पण पर्याय जो 4 आहे तो चुकीचा आहे. ठीक आहे. ओके. तर अशा पद्धतीने काही युपीएससीचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आपण इथं डिस्कस केलेले आहेत. याचा तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करा. पुस्तक मी तुम्हाला सजेस्ट केलेलं आहे. तर 21 तारखेपासून आपले लाईव्ह सेशन चालू होतील. सगळ्या विद्यार्थ्यांनी अटेंड करा. सकाळी 10 ते 11:30 दीड तासाचं आपलं लाईव्ह सेशन असेल राज्यसेवा पुनर्परीक्षेसाठी. तर भेटूया आपल्या पुढच्या सेशन मध्ये. गुड डे. टेक केअर.